सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या फळांचा राजा आंबा याचा हंगाम जोरात सुरू असून बाजारपेठांमध्ये हापूस, पायरी आणि केशर आंब्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. स्थानिक ग्राहकांसह पर्यटकांचीही खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र या हंगामात एक गंभीर प्रकार समोर आला आहे. काही व्यापारी देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटकातून आलेल्या हापूस आंब्यांची विक्री करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिंधुदुर्गातील देवगड हापूस आंब्याला भौगोलिक मानांकन GI टॅग मिळाले असून त्याची खास ओळख म्हणजे त्याचा गोलसर लांबट आकार, पातळ साल, पिवळसर लालसर छटा आणि विशेष सुगंध व स्वाद. देवगडच्या विशिष्ट हवामान आणि मातीमुळे हा आंबा देश-विदेशात प्रसिद्ध आहे. देवगड हापूसचा आतील गर गडद केशरी रंगाचा असतो, तर कर्नाटकी हापूस तुलनेने पिवळसर दिसतो. बाहेरील रंग, आकार, सुगंध आणि सालीचा पोत पाहून खरा आंबा ओळखता येतो. सध्या काही बाजारपेठांमध्ये कर्नाटकी हापूसची विक्री वाढल्याचे दिसून येत असून बागायतदारांनी ग्राहकांना सतर्क राहूनच आंबा खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनानेही या प्रकारावर लक्ष ठेवावे अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.